मध्ये माझा क्रिकेट फुटबॉलचा स्पोर्ट्सचा टर्फ होता। तिकडे पोरं येऊन खेळत होते। क्रिकेट फुटबॉल असे विविध खेळ ते लोक तिकडे येऊन खेळत होते। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI सुहास विठ्ठल पाटील यांनी तिकडे येऊन आम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, मारहाण केली होती, आम्हाला उठाबशा काढायला लावल्या होत्या। महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने तक्रारदार केवल विकमाणी यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय दिला आहे। अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तक्रारदारावर केलेल्या मारहाणीचा आणि अश्लील शिवीगाळ केलेल्या वागणुकीचा पुरावा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयोगाने 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई 6 आठवड्यात तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहेत। तक्रारदार केवल विकमाणी अंबरनाथ येथील टर्फचे व्यवस्थापक आहेत। 1.5 वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी त्यांच्या टर्फवर येऊन विकमाणी यांना मारहाण केली आणि अश्लील शिवीगाळ करत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला। एवढेच नव्हे तर त्यांना उठाबशा काढण्यास लावले होते। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे पुरावे मिळाले आणि हा प्रकार उघडकीस आला। तक्रारदाराने ही बाब राज्य मानवी हक्क आयोगाकडे लेखी तक्रारीद्वारे मांडली। आयोगाने तक्रारीची तातडीने दखल घेत प्रकरणाची चौकशी केली। न्यायालयाने या प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करत 7 महिन्यात तक्रारदाराला मोठा दिलासा दिला आहे। आयोगाने दिलेल्या निकालानुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांना तक्रारदार केवल विकमाणी यांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई 6 आठवड्यात द्यावी असे आदेश दिले आहेत। तसेच या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने महाराष्ट्र पोलीस दलासाठी दरमहा सेमिनार आणि प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांशी सुसंवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत। या उपाययोजनांमुळे भविष्यात अशा प्रकारचे प्रकार होण्याची शक्यता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणाने पोलीस प्रशासनातील वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत। नागरिकांच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस दलानेच गैरवर्तन केल्याचे उघड झाल्याने सामान्य जनतेचा पोलिसांवर विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या आयोगाचा निर्णय पोलिसांसाठी एक धडा ठरणार आहे। तक्रारदार केवल विकमाणी म्हणाले, माझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळाल्याने समाधान वाटते। पोलिसांकडून अपेक्षा असते की ते कायद्याचे पालन करतील, मात्र इथे त्यांनीच माझ्या विरुद्ध गैरवर्तन केले। मानवी हक्क आयोगाने मला दिलासा दिला, यासाठी मी कृतज्ञ आहे।